नमस्कार. पिसा हा शेळ्यांमधला खूप मोठा प्रश्न आहे. पिसा काही केले जात नाही. आपण टॅक्टिकचा फवारा केला किंवा हायटेकसारखी इंजेक्शनं जरी दिले तरी या ज्या बाह्य परजीवी आहेत या जात नाहीत. तर याला पर्याय म्हणून मी प्रत्येक वेळी आपली BSC पावडर जी असते, आपण जी कांद्यामध्ये कांदा टिकवण्यासाठी वापरतो 3% वाली, ही BSC पावडर शेळ्यांच्या अंगावर चोळायची. ही चोळल्यानंतर साधारण एक 2-3 दिवसानंतर असं रिपीट करायचं. साधारण एक 5 ते 6 वेळा असं केल्यानंतर शेळ्यांचे पिसं आपोआप मरून जातात. बाकी याला दुसरा पर्याय म्हणजे शेळ्या कातरणे. पण ह्या दिवसामध्ये शेळ्यांचे काहीच कापले तर थंडी खूप आहे, त्यामुळं गारठण्याचे व आजारी पडण्याचं प्रमाण जास्त राहतं. त्यामुळं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. मी थोडी जास्त प्रमाणात चोळतोय ती. 1 तासाभराने परत थोडी झटकून घेतली कापडाने तरी चालते. काठेवाडी शेळ्यांमध्ये केस जास्त असल्यामुळं त्यांना पिसवांचा जास्त त्रास होतो. शक्यतो दिवाळीच्या आधी जर केस कापले वेळेमध्ये तर असा प्रॉब्लेम पिसवांचा येतच नाही. पण BSC पावडरचा सुद्धा ऑप्शन एकदम चांगला आहे. यांनी पूर्णपणे पिसवांचा नायनाट होतो. मेडिकलमध्ये जो साबण मिळतो त्यांनी शेळ्या धुतल्या तरी चालतात, पण त्यापेक्षा हा जो उपाय आहे एकदम सोपा आहे आणि 100% याने पिसवा जातातच. आणि साधारण एक 5 किलोचं पॅकेट 150 रुपयाला मिळतं फक्त. त्यामध्ये 3 ते 4 वेळा एक 20 एक शेळ्यांना लावून होतं. त्यामुळं पावडर लावणं परवडतं.